बऱ्याच वेळेला आपल्याला डब्यासाठी काय भाजी द्यावी असा प्रश्न पडतो आणि डब्यासाठी भाजी म्हटलं की ती अगदी पटकन होणारी पाहिजे, कमी साहित्यात होणारी पाहिजे आणि तितकीच ती चविष्ट देखील लागली पाहिजे। तर आज आपण अशीच ढोबळी मिरचीची सुकी भाजी बघणार आहोत। ही भाजी करायला तर खूप सोपी आहे, अगदी कमी साहित्यामध्ये होते। 10 मिनिटांमध्ये ही बनवून तयार होते आणि बनवल्यानंतर अगदी चवीने सर्वजण खातील अशी ही भाजी होते। तर लगेचच बघूया ढोबळी मिरचीची ही सुकी भाजी कशी बनवायची। त्याआधी सर्वांना विनंती आहे, स्वाद मराठी किचनच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की एक लाईक द्या आणि रेसिपीला शेअर करा। तर बघूया ढोबळी मिरचीची सुकी भाजी कशी बनवायची। या भाजीसाठी आपल्याला 4 ते 5 ढोबळी मिरची लागणार आहेत। तर या ज्या मिरच्या आहेत त्या अशा कट करून घ्यायच्या आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या। त्याच्या बिया ज्या आहेत त्या सर्व काढून घ्यायच्या। आता लगेचच फोडणीला सुरुवात करूया। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्या आणि अर्धा चमचा मोहरी टाका। मोहरी छान तडतडल्यानंतरच त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत, अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे। त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथे आपण टाकणार आहोत। आता अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे। घरगुती काळा मसाला असेल तर तो देखील तुम्ही इथे टाकू शकता किंवा तुमच्या आवडीचे दुसरे मसाले असतील जसं गरम मसाला, जिरे पावडर, धने पावडर हे देखील तुम्ही टाकू शकता। पण या ठिकाणी मी फक्त लाल मिरची पावडर आणि घरगुती काळा मसाला अर्धा चमचा वापरलेला आहे। आता इथे जी ढोबळी मिरची आपण चिरून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली ती यामध्ये टाकणार आहोत। आता एकदा ही मिरची आपल्याला छान अशी या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे। तुम्हाला हवे असेल तर यामध्ये तुम्ही लसूण ठेचून टाकू शकता, कांदा देखील बारीक चिरून टाकू शकता। पण जितकी कमी मसाल्यामध्ये ही मिरची कराल तितकी ती स्वादिष्ट लागते। आता बघा इथे 1.5 चमचा भरून इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेले आहे। कूट टाकल्यामुळे ढोबळी मिरचीची चव जी आहे ती आणखीनच वाढते। आता पुन्हा हे सगळं मिरचीमध्ये छान मिक्स करून घेऊयात। मिरची आपल्याला 1 ते 1.5 मिनिटे छान परतून घ्यायची आहे। आता पाण्याचा एक हपका मारून घेऊया, म्हणजे तळाशी मिरची किंवा ते मसाला जो आहे तो लागणार नाही आणि करपणार नाही। आता पाण्याचा असा हपका मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपण एक वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे मिरची जी आहे ती आपली छान अशी शिजेल। ढोबळी मिरची पटकन शिजते, त्यामुळे खूप जास्त शिजवण्याची गरज नाही। आता बघा 2 मिनिटं झालेली आहेत, मिरची जी आहे ती छान शिजलेली आहे। आपण एक वाफ काढून घेतलेली आहे। मंद गॅसच करायचा आहे, फास्ट गॅसवरती ठेवू नका, नाहीतर हे करपून जाईल। आता यामध्ये 2 चमचे बेसन पीठ मी टाकत आहे। अशा पद्धतीने भाजी केल्यामुळे अगदी ती चविष्ट लागते आणि लहान मुले देखील किंवा ज्यांना ढोबळी मिरची आवडत नाही ते देखील भाजी चवीने खातात। आता बघा असं हे पीठ टाकल्यानंतर आपण छान हे मिरचीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही एखादा चमचा अजून एक्स्ट्राचा बेसन पीठ टाकू शकता। आता बघा यानंतर काय करायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीरीमुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि पुन्हा पाण्याचा हपका आपण देणार आहोत आणि पुन्हा झाकून ठेवणार आहोत, कारण आता आपण बेसन टाकलेलं आहे आणि बेसन हे छान शिजलं पाहिजे। त्याला आपण पुन्हा एक वाफ काढून घेणार आहोत। बघा 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि बेसन पण छान शिजलेलं आहे आणि इथे बघा फक्त 10 मिनिटांमध्येच आपली ढोबळी मिरचीची सुकी भाजी ती पण पीठ पेरून तयार आहे। ही आता आपण जरा मोकळी करून घेऊया, हलवून घेऊया। यावरती तुम्ही थोडंसं तेल सोडायचं ही भाजी झाल्यानंतर, म्हणजे चवीला अतिशय छान लागते।
वरून थोडीशी कोथिंबीर टाकूयात. संपूर्ण भाजीमध्ये आपण एक्स्ट्राचे काहीच मसाले टाकलेले नाहीत, फक्त कोथिंबीर टाकलेली आहे. अतिशय छान अशी चविष्ट होणारी ही ढोबळी मिरचीची सुकी भाजी पीठ पेरून तुम्ही पण करून बघा. भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा तुम्ही भाताबरोबर देखील ही खाऊ शकता. एकदा अशी भाजी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला शेअर करून लाईक करा.